नमस्कार, व्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 1 मे कामगार दिनानिमित्त व तसंच आपल्या सर्वांना या कामगार दिनानिमित्त तसेच संयुक्त महाराष्ट्र दिनानिमित्त आज हार्दिक शुभेच्छा। आज आपण आलो आहोत लक्ष्मण विशे सरांना, जे ठाणे लेबर लॉ प्रॅक्टिशनरी असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या दिनाचं महत्त्व काय। सर नमस्कार। नमस्कार सर, काय सांगाल आजचा दिवसाचं महत्त्व सांगा। प्रथमतः मी असं म्हणेल की आपल्या व्ही न्यूज चॅनलला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा, तसेच आपल्या समस्त दर्शकांना हे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 1 मे 1886 रोजी अमेरिका येथे संप घडून आणला होता। त्याच्यानंतर 4 मे 1886 रोजी तिथे बॉम्बस्फोट झाला कामाचे तास कमी करण्यासाठी। तेव्हा खूप काम जास्त करायला लागायचं आणि ते कामाचे तास तेव्हापासून 8 तास झाले आणि तेव्हापासून 1 मे रोजी कामगार दिन संबंध जगात साजरा होता। 23 रोजी लेबर किसान पार्टीच्या वतीने चेन्नई येथे हा 1 मे दिन साजरा करण्याची सुरुवात झाली। कॉम्रेड श्री सिंगारवेला यांच्या पुढाकाराने त्या दिवशी ट्रिप्लिकेन बीच व मद्रास हायकोर्टच्या समोर अशा 2 सभा झाल्या आणि त्या सभेमध्ये राजकीय पक्षामध्ये अहिंसा असावी असा त्या दिवशी ठराव मंजूर झाला आणि कामगारांच्या विविध प्रश्नावर त्या दिवशी चर्चा झाली, भाषणं झाली। सर, भारतामध्ये केव्हापासून सर कामगार दिवस सुरुवात झाली? कामगार दिवस 1 मे 1923 पासून मगाशी म्हटल्याप्रमाणे लेबर किसान पार्टीच्या वतीने चेन्नई येथे साजरा झाला। आताची पूर्वीची मद्रास, आत्ताचा चेन्नई शहर इथे 1 मे 1923 रोजी कामगार दिन म्हणून साजरा करण्याची सुरुवात झाली। सर, गेल्या 30 वर्षापासून आपण कामगारांसाठी झटताय, आपण निष्पक्षपणे त्यांच्यासाठी काम करताय, तर त्याबद्दल काय सांगाल? किती अडचणी तुम्हाला आले होते, त्यामध्ये काय सांगाल चालू? मी प्रथमतः अनेक नोकऱ्या केल्यामुळं कामगारांची परिस्थिती काय असते हे मला माहिती आहे। मी एस टीत नोकरीला असताना महाराष्ट्र एस टी कामगार सेनेचा संस्थापक सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचा सचिव म्हणून त्या युनियनचं मी काम केलेलं आहे। त्याच्यानंतर मी नोकरी सोडल्यानंतर सुद्धा त्या युनियनचं काम केलेलं आहे। त्याच्यानंतर भिवंडीत अनेक युनियन स्थापन केल्या, भीम ठेकेदार आणि कामगार संघटना किंवा भाजीपाला संघटना, भाजीपाला विक्रेते संघटना, शिक्षकांची संघटना इत्यादी अनेक संघटना चालवलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर हे सर्व करत असताना मी माझी कामगार न्यायालयात कामगारांचे विविध प्रश्न मांडून केसेस चालवलेले आहेत। अनेक कामगारांना न्याय देण्याचा प्रश्न केलेला आहे। विशेषतः एस टी कामगार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामधील अनेक कामगार म्हणजे ठाणे जिल्ह्यातील यांच्या बरेचसे केसेसच्या मी प्रकरणं तडीस लावलेली आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर, आता लेबर लॉ प्रॅक्टिशनर्समध्ये आपली अध्यक्षपदी निवड झालेली आहे, तर आपण कशा प्रकारे काम करणार? आपले पुढचे ध्येय धोरण काय? तर आम्ही वकील बंधू किंवा युनियनचे कार्यकर्ते लोकांच्यासाठी खूप काम करत असतो। कधी एखादा सामाजिक प्रश्न निर्माण झाला, राजकीय प्रश्न निर्माण झाला किंवा राष्ट्रीय अकाल किंवा राष्ट्रीय आपत्ती निर्माण झाली तर आम्ही वकील लोक, युनियनचे लोक धावून जातो। पण आजपर्यंत प्रत्यक्षात आम्ही आमच्यासाठी काही केलं नाही। आता करोनाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला असा अनुभव आला की कित्येक वकिलांची हाल अपेष्टा झाली, काही लोकांना आत्महत्या करायला लागल्या, कुटुंबावर हलाखीची परिस्थिती आली। त्यांच्यासाठी आम्हाला काही करता येईल का? पहिले हा मी प्रश्न तिथं तडीस लावणार आहे। त्यांना कसं सक्षम बनवता येईल, त्यांच्यासाठी काही विम्याच्या योजना राबवता येतील, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल हे बघणार आहे। तसेच असोसिएशनची पण आमची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे आणि तिथले आमचे जे कामगार आहेत त्यांना योग्य पगार मिळाला पाहिजे, या दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न करणार आहे। सर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध विषयाला घेऊन काय वाद चाललेले आहेत किंवा
तर हा कामगारांचा बेरोजगारांना काम मिळावं किंवा लोकांना संधी मिळावी नवीन लोकांना, तर त्याबद्दल तुम्ही कसं पाहताय, काय सांगाल त्याबद्दल? मुळात 1990-95 पासून सगळीकडे कंपन्या बंद होत्या, कामगारांच्यामध्ये बेकारी निर्माण झाली. मी भिवंडीला राहतो, भिवंडीचीच परिस्थिती बघा. तिथेही कंपन्या बंद झाल्या, त्याच्यात छोट्या छोट्या कंपन्या तयार झाल्या. मशीनही अद्ययावत आल्या, त्यामुळे कामगारांची गरज भासू लागली नाही. त्यामुळे कामगारांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली. अशा वेळेला मी सरकारनं विनंती करेल की त्यांनी हे कापड उद्योगधंदा अत्यंत जोमाने उभा राहावा. की जो कापड उद्योगधंदा मागचे सगळे गिरण्या बंद झाल्या, त्या पुन्हा कशा उभाऱ्या घेतील. कारण आज एक आपला भारत देश किंवा भिवंडी एक आमची एक मँचेस्टर म्हणून प्रसिद्ध झाली होती आणि आम्ही कापड उद्योगात फार पूर्वीपासून प्रसिद्ध होतो. भयंकर उत्पादन आपलं होत होतं. ते उत्पादन कसं वाढेल याच्यावर सरकारने, केंद्र सरकारने लक्ष घालावं अशी मी केंद्र सरकारला विनंती करेन. म्हणजे अनेक लोकांना कामं मिळतील, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल. आणि ह्या असोसिएशनच्या माध्यमातून सध्या हे कायदे बदलत आहेत किंवा पूर्वीचे कायदे होत आहेत, त्या कायद्यात काय आवश्यकता आहे याच्यावर आम्ही विचारमंथन परत करू. का अद्याप तरी कायदे अस्तित्वात आले नाही, फक्त बिल केंद्र पार्लमेंटच्या पुढे ठेवलेलं आहे. तर तेव्हा काय करता येईल याच्यात आम्ही जास्तीत जास्त सगळ्यांचं उद्बोधन विचार मंथन करणार आहोत. कारण 2 वर्षात आम्हाला काही करता आलं नाही. 2 वर्ष सगळं ठप्प होतं, सगळे घरी बसून होते. त्यामुळे आता ह्या विचार करायला चालना मिळेल असं मला वाटते ना. ते घडून आणण्याची जबाबदारी मी मनापासून मानत आहे. सर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप अतूट प्रयत्नांनी कामगारांना न्याय मिळाला. जो 14 तास कामगार काम करत असताना या भारतामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1930 पासून इथे कामगार दिन साजरा करण्यात 1923 पासून सॉरी. तर आपण कसं पाहताय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिकेबद्दल आणि काय सांगाल सर? बाबासाहेबांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. बाबासाहेबांना काही महामानव म्हणतात. माझा फार पुढचा विचार आहे. मला हा जगातला मोठा चमत्कार वाटतो. मी जर त्यांना देव बोललो तर त्यांना देव म्हटलेलं त्यांच्या आत्म्याला आवडणार नाही. मी आजच नाही तर जेव्हा भिवंडी कॉलेजमध्ये शिकत होतो, हॉस्टेलमध्ये राहत होतो, त्यापासून मी आणि माझे मित्र बाबासाहेबांनी कशा कशा डिग्र्या मिळवल्या, कोणकोणत्या डिग्र्या मिळवल्या, कशा परिस्थितीने शिकले, हाच आम्ही विचार करायचो. आणि आम्ही त्याच्यातून काहीतरी थोडीशी प्रेरणा घेतली. पण आम्ही प्रेरणा घेऊन त्यांच्या एवढं काही करू शकलो नाही. आम्हाला अनेक अडचणी आल्या. पण बाबासाहेबांनी पापड खाऊन मात्र इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं एका पापडाच्या. दिवसभर एक पापड खाऊन. असं कोणी करू शकत नाही. तशाच प्रकारे आम्ही काही काही नोकऱ्या करून शिकलो, एवढं मात्र घेतलं. अनेक नोकऱ्या त्यामुळे कराव्या लागल्या. पण शिक्षणाची कास आम्ही सोडली नाही. आमचा पण विचार होता की भरपूर शिकावं, पण आम्ही LLM परत शिकलो, मास्टर ऑफ लॉ परत केला आम्ही. आणि बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणाल तर कामगारांच्या बाबतीत तर ते 1934मध्येच म्युन्सिपल कामगार संघात काम करत होते. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1936ला त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. ब्रिटिशांच्या कारकिर्दीत 20 जुलै 1942 रोजी ते मजूर मंत्री झाले. आणि मजूर मंत्री असताना कामगारांच्या विकासासाठी, कामगारांच्या उत्थानासाठी, स्त्रियांच्या जे स्त्री कामगार आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या सुरक्षितेसाठी भरपूर काम केलं. मी सांगतो ना, ते त्या फलित 1948चा फॅक्टरी ॲक्ट आला, ते त्याचंच फलित आहे. पण 1942 आणि 1946 कालावधीत असताना ते मलाही जाणवतं की फार पूर्वी एक कामगार हा कामगार नव्हता, तर गुलाम होता. गुलाम म्हणून आपली विक्री होत होती. आणि चांगल्या कामासाठी परदेशातून चांगले मजूर खाणीत कामाला येत होते. बाबासाहेबांनी ते बंद केलं. हे चांगल्या ठिकाणी आमचे कामगार पाहिजे तिथे ठेवा, ही जबरदस्ती केली. एकीकरण केलं, संघटना मजबूत केल्या. बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे, शिका आणि संघटित व्हा, त्याचा अर्थ मी वेगळा काढतो.
शिका म्हणजे काय, कष्ट करा आणि संघटित व्हा. शिक्षण आपोआप मिळत नाही. ते शिक्षण बाबासाहेबांच्या वागणुकीतून मिळते. त्यांनी ज्याप्रमाणे शिकले आहेत, ज्याप्रमाणे कष्ट घेतले, ते कष्ट करण्याची गरज आहे. आणि मी आणखीन एक सांगेल, आमचा प्रत्येक वकील, आमचा प्रत्येक कायद्याचा विद्यार्थी हा बाबासाहेबांचा विद्यार्थी आहे. बाबासाहेब आमचे गुरु आहेत, बाबासाहेब आमचे देव आहेत. बाबासाहेबांनी त्यानंतर घटना तयार केली, हे सर्वश्रुत आहे. आज जगाला त्या घटनेचा अभिमान आहे का अशी इतकी आदर्श घटना कोणत्या देशात नाही. आणि त्या घटनेमध्ये अनुच्छेद 19मध्ये मूलभूत स्वातंत्र्य दिले, म्हणजे भाषणाचं स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, लिखाणाचं स्वातंत्र्य, कुठेही देशात राहण्याचं, कोणत्या देशाच्या कोणत्याही भागात राहण्याचं स्वातंत्र्य, हे त्या लोकांना आपल्याला दिलेलं आहे. आणि ते मूलभूत स्वातंत्र्य जे आहे, मी म्हटलं का सगळ्यांनी एकत्र राहण्याचं किंवा एकत्र येण्याचं, चळवळ करण्याचं, त्याचं कामगारांना न्याय मिळण्याचं मूलभूत अधिकार ह्या 19मध्ये आहे. का एकत्र येण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, संघटना बांधण्याचं स्वातंत्र्य केलेलं आहे. हे कामगारांच्यासाठी मूळ आहे. जेवढे कायदे झाले सुरुवातीला. सर, विविध कामगार संघटनेमध्ये आपण काम करत असताना कुठलं असं जिवंत उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला निराशजनक तिथं त्यावेळेस भूमिका होती तुमच्यावरती, म्हणजे प्रसंग घडला होता पण तुम्ही तिथे डगमगला नाहीत, तुम्ही चिकाटीने पुढे गेलात, असा कुठला प्रसंग जिवंत? निराशाजनक म्हणता येत नाही, पण संघर्षाचा प्रश्न जरूर होता. आम्ही महाराष्ट्र एस टी कामगार सेनेची स्थापना केल्यानंतर मी मुंबई सेंट्रल येथील मुख्य कार्यालय एस टीचं तिथे कामाला होतो. स्त्रियांना चे तास कामाचे कमी करावेत, त्यांना जाण्याची अडचण होत होती, म्हणून आम्ही मागणी करत होतो. त्यावेळचे आमचे व्हाईस चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, म्हणजे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक, यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काही सकारात्मक उत्तर मिळालं नाही. त्यावेळेला मी तिथले अध्यक्ष गोविंदराव अधिक यांच्या चेंबरला घेराव घालून बसलो होतो. आम्हाला माहिती आहे नोकरीच्यावर गदा येईल, पण आम्ही घेराव घालून बसलो होतो. त्याच्यानंतर आम्ही तो प्रश्न मांडण्यासाठी मोहिते पाटील त्यावेळेचे मंत्री होते, त्यांना भेटलो, परिवहन मंत्री त्यांना भेटलो. पण त्यामुळे आमचे हे महाव्यवस्थापक अत्यंत रागावले होते, पण तो आम्ही राग सहन केला. परंतु सूट काही मिळाली नाही त्यावेळेला, जे महिलांना मिळायला पाहिजे होते. पण आमच्या पाठीमागे अत्यंत बलाढ्य लोक होते, जे आजचे उद्योगमंत्री आहेत, माननीय सुभाषजी देसाई साहेब, ते आमच्या युनियनचे अध्यक्ष होते. आणि आत्ताचे खासदार माननीय अरविंद सावंत हे सरचिटणीस होते. त्यामुळे आम्हाला कुठेही घाबरण्याची काही त्यावेळेला गरज पडली नाही. त्यामुळे हा निराशाजनक नाही, पण आम्हाला त्यांच्यापासून मोठी उभारी मिळाली, आम्ही संघर्ष केला. मग तिथे त्याच्यानंतरही मी भिवंडीत भीम ठेकेदार आणि कामगार संघटना तयार केली, पण तिथे असं काही असंघटित ते कामगार. आता लोक वर्गणी काढून मोर्चा नेतात, हे करतात ते करतात, तसं नाही. आम्ही न करता मी एकदम घोषणा देऊन सगळा भिवंडीतल्या तेवढा भाग बंद पाडायचो. कारण भीम ठेकेदार नसले, कामगार नसले तर काहीच काही करू शकत नव्हते. आणि त्यामुळे आम्ही त्यावेळेस भाव वाढून घेतलेला आहे. आज त्यांना आठवण नसेल, पण केवळ एक मोर्चा न काढता बंद करू तेवढा भाग. कधी आमच्या विरुद्ध पोलीस आले नाहीत, काय नाही. ताबडतोब मालकांनी भाव वाढून दिलेला आहे, न्याय मिळाला आहे कामगारांना. सर, संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता, आज महाराष्ट्र दिन आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? संयुक्त महाराष्ट्र तयार होण्यासाठी खूप चळवळी झाल्या. ही काही एका दिवसाची 1 मे 1960ची एकच चळवळ नाही. त्याच्या अगोदर अनेक कार्यकर्त्यांनी जागोजागी गावोगावी जाऊन प्रबोधन केलं लोकांचं. एक खास उदाहरण देता येईल आमच्या लहानपणीचं, म्हणजे अमर शेख, का ज्यांचे पोवाडे गाजले. नारायण सुर्वेसारखी माणसं होती, त्यांनी कविता केल्या. आणि अशी कित्येक नावं सांगू, परुळेकर,
गोदावरी परुळेकर, रांगणेकर, श्रीपाद डांगे, ही सगळी माणसं, आचार्य अत्रे, ही सगळी मोठी माणसं काम नवी करायची. मुंबईहून डी.वा. पाटील साहेब. बा पाटील पण होतेच. त्यावेळेचे सगळे शेतकरी कामगार पक्षाचे लोक संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत होते. किंबहुना मी तुम्ही आठवण केली म्हणून सांगतो, काही शेतकरी कामगार पक्षाचे लोक एक संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणून उभे राहायचे निवडणुकीसाठी. तिचं नावच समिती होतं आणि ते निवडणूक लढवायचे. आणि अशा वेळेला 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची मागणी करत असताना मुंबईसह ते मोरारजी देसाईंना पटलं नाही. इकडे तिथेही कामगार होते. त्या दिवशीही कामगारांचा मोर्चा होता. कामगारांच्या मोर्चाची जमावबंदी होऊ नये म्हणून प्रयत्न चालू होते. पण दुसरीकडून एक जमाव आला आणि मोरारजी देसाईंनी आदेश दिला का दिसताक्षणी गोळी घाला, आणि त्यात आपले 107 हुतात्मे गेलेले. आणि त्या 107 हुतात्म्यांना मी आज आदरांजली वाहत आहे की त्याच्यामुळे आज आमचं संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह दिसत आहे. आणि आज आम्ही ताठमानेने महाराष्ट्रीयन म्हणून मिरवत आहोत. याच्या पाठीमागे मी जी सांगितली नावं तेवढीच नाही तर अनेक लाखो माणसं प्रबोधन करत होती, लढत होती. त्यांनाही माझं विनम्र अभिवादन आहे. सर, आपल्या परिवाराचा ह्यामध्ये काय वाटा आहे आणि आपले सध्या मुलं काय करतात, आपली वाईफ वगैरे? परिवाराचा वाटा म्हणजे माझी पत्नी ही मुळात शिक्षिका होती, आता रिटायर्ड झाले. ते भिवंडी महानगरपालिकेच्या मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झालेले. आणि त्यांनी मुलांच्यावर चांगले संस्कार केले. केवळ माझ्या मुलांच्यावरच नव्हे, आम्ही ज्या विभागात राहतो तिथे सगळी ज्यांना आज आरक्षित म्हणतात ती सगळी मुलं स्कॉलरशिपची तयारी करण्यासाठी आमच्या घरी बोलवत असायचे आणि त्यांच्याही तयारी करून घ्यायचे. आज ती मुलं मोठी झालेली आहेत तरी बाईंच्या म्हणजे त्या शिक्षकांच्या अजूनही पाया पडतात रस्त्यात भेटल्यानंतर. एक मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून माझी मुलं शिकली. माझी एक मुलगी भिवंडी महापालिकेत वैद्यकीय अधिकारी आहे आणि मुलगा HDFC बँकेत डेप्युटी मॅनेजर आहे आणि व्यवस्थित आहे. हे होते आपल्याशी लेबर प्रॅक्टिशनरीचे अध्यक्ष, निर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण विशे, आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की कशा प्रकारे त्यांनी संघर्षमय जीवन आपलं व्यतीत केलं आणि कामगारांसाठी अहोरात्र मेहनत करून कामगारांना योग्य वेळी न्याय मिळवून दिला. आणि येणाऱ्या तरुण पिढीला सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन करत तरुण पिढी त्यांनी घडवली. या गोष्टीचा सर्व तरुणांनी आणि येणाऱ्या पिढीने त्याचा बोध घ्यावा. मी 25 कॅमेरामॅन गणेश कांबळे, भिवंडी.